नमस्कार, मी भाग्यश्री शिंदे जगताप, पेशकार म्युझिक अकॅडमी बारामती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व संगीत प्रेमींचं आणि संगीत साधकांचं स्वागत आहे। आज आपण शास्त्रीय संगीतातील काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत। या जर तुम्ही क्लासिकल सिंगिंग शिकत असाल, क्लासिकल म्युझिक कोणत्याही प्रकारचं शिकत असाल, वाद्य असेल, सिंगिंग असेल किंवा नृत्य असेल, तर या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत। तर आपण एक एक करून आज आपण शास्त्रीय संगीतातील महत्त्वाच्या ज्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत या गोष्टी आपण आता पाहणार आहोत। तर इथे पहिली जी बेसिक कन्सेप्ट आहे ते म्हणजे राग। आता शास्त्रीय संगीतात राग म्हणजे नक्की काय, तर त्याची पुस्तकी भाषा अशी आहे की थाटातील काही निवडक स्वर घेऊन तयार केलेली मधुर, कानाला मधुर लागणारी, ऐकायला रंजक अशी वाटणारी नियमबद्ध स्वररचना। नियमबद्ध स्वररचना हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, कारण शास्त्रीय संगीत म्हणजे राग गायन येतं, त्याच्यामध्ये बेसिकली राग गायन येतं आणि त्याला खूप सारे नियम असतात। त्या नियमांमध्ये राहून आपल्याला शास्त्रीय संगीत हे गायचं असतं। काय तर त्याला नियम आहे, त्याचा आरोह, अवरोह, पकड, स्वरसंगती, समय, मुख्य स्वर, वादी स्वर, संवादी स्वर, हे सगळे त्याचे नियम आहेत। मग आता ह्या नियमांचं पालन करूनच आपल्याला शास्त्रीय संगीत गायचं आहे किंवा राग गायन करायचं आहे, तर यालाच शास्त्रीय संगीत असे म्हणतात। सुखर आपण पहिली कन्सेप्ट पाहूया, राग। राग म्हणजे काय, तर थाट, जे 10 थाट आहेत आपल्या, तुम्हाला माहित असेल त्याच्यावरती मी व्हिडिओ वेगळा करणार आहे थाटांवरती, पण आता सध्या एवढंच लक्षात घ्या की थाटामधील काही निवडक स्वर घेऊन नियमबद्ध आणि ऐकायला रंजक, मधुर वाटणारी नियमबद्ध अशी स्वररचना म्हणजे राग होय। नंतर दुसरी जी बेसिक कन्सेप्ट येते ते म्हणजे आरोह आणि अवरोह। आता आरोह म्हणजे काय, तर रागामधील स्वरांचा चढता क्रम म्हणजे आरोह, स्वरांचा चढता क्रम म्हणजे आरोह। आणि अवरोह म्हणजे काय, तर स्वरांचा उतरता क्रम। आता लक्षात घ्या, आरोह म्हणजे आपण पहिल्या सापासून वरच्या सापर्यंत जाणे, चढत चढत जाणे। आरोह म्हणजे एका सप्तकातील पहिल्या सापासून वरच्या सापर्यंत, म्हणजे आपण जर सा रे ग म प ध नि सा असं म्हणत असेल तर पहिल्या सापासून वरच्या सापर्यंत, तार सापर्यंत हा झाला आरोह, स्वरांचा चढता क्रम। आणि उतरता क्रम म्हणजे अवरोह। अवरोह म्हणजे सा नि ध प म ग रे सा, म्हणजे आपण वरच्या सापासून खालच्या सापर्यंत येतोय, त्याला म्हणायचं अवरोह। आता रागाचा आरोह आणि अवरोह म्हणजे काय, तर आता बघा, आपण काय म्हटलं की राग म्हणजे त्या काही निवडक स्वर आहेत। आता समजा राग भू, यामध्ये काय आहे तर सारे ग प ध सा आणि साध प ग रे सा असे त्याचे आरोह आहेत। म्हणजे या रागामध्ये काय आहे, काय नाही आहे, या रागामध्ये नाहीये मध्यम आणि निषाद। मग या रागाचा आरोह काय होतो, सा रे ग प ध सा, आणि अवरोह काय होतो, सा ध प ग रे सा। आरोह आणि अवरोहामध्ये जे स्वर ठरवून दिलेले आहेत तेच आपण त्या राग गायनामध्ये किंवा वादनामध्ये आपण ते वापरायचे आहेत। या व्यतिरिक्त आपण इतर स्वर आपण घेऊ शकत नाही। यानंतर दुसरी महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे बंदिश। आता बंदिश म्हणजे काय, स्वरबद्ध आणि तालबद्ध केलेली काव्यरचना किंवा स्वररचना, याला म्हणायचं बंदिश। मग आता ही बंदिश म्हणजे काय, तर आपण त्या रागातले स्वर वापरून स्वरबद्ध आणि तालबद्ध ती बंदिश करणार आहोत। रागाचे नियम पाळून, रागातील स्वर वापरून आपण ती रचना जी आहे, काव्य रचना, ती आपण स्वरबद्ध आणि तालबद्ध करणार आहे, म्हणजे ती स्वरात आणि तालात बांधली जाणार आहे, त्याला म्हणायचं बंदिश। साधी सोपी कन्सेप्ट म्हणजे सुगम संगीतामध्ये गाणं असतं आणि शास्त्रीय संगीतामध्ये ही त्या रागातील स्वर वापरून केलेली काव्यरचना, म्हणजेच त्या रागातील स्वर वापरून केलेलं गाणं, म्हणजेच काय तर बंदिश। हे इतकं सोपं आहे। तर तिसरी कन्सेप्ट अशी आहे गत। गत म्हणजे काय, तर स्वरवाद्यावरती गीताऐवजी किंवा काव्याऐवजी वाजवली जाणारी स्वर तालबद्ध रचना म्हणजे काय, गत। म्हणजे आपण गायनामध्ये जे येतं, गायन करतो, ती असते बंदिश, आणि त्या रागातील रचना किंवा जे काही त्या स्वरवाद्यावरती वाजवलं जातं त्याला म्हणायचं गत।
यानंतर बंदिशीचे 2 भाग आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. बंदिशीमध्ये स्थायी आणि अंतरा हे 2 भाग असतात. आधी 4 असायचे, स्थायी, अंतरा, संचारी आणि अभोग. पण आता सध्या जे आहे ते फक्त स्थायी आणि अंतरा एवढंच गायलं जातं किंवा वाजवलं जातं. तर स्थायी म्हणजे काय? तर स्थायी म्हणजे बंदिशीचा पहिला भाग म्हणजे स्थायी, आणि अंतरा म्हणजे बंदिशीचा दुसरा भाग म्हणजे अंतरा. स्थायी म्हणजे मोस्टली स्थायी ही खालच्या स्वरांकडे असते, आणि अंतरा म्हणजे दुसरा भाग जो असतो तो वरच्या साकडे किंवा तार सप्तकामध्ये जाणारा असतो. हे झाले स्थायी आणि अंतरा, हे बंदिशीचे 2 मुख्य अवयव किंवा मुख्य भाग. उदाहरणार्थ स्थायी बघा, राग यमन मध्ये ये री आली पिया बिन सखी री आली पिया बिन सखी कलन परत मोहे घडी पलचिन दिन कलन परत मोहे घडी पलचिन दिन ये री आली पिया बिन. आता बघा, यामध्ये आपण जरी नी पासून सुरुवात केलेली असली तरी पण आपण लँडिंग हे आपण खालच्या स्वरांमध्ये करतोय, म्हणून त्याला स्थायी म्हणायचं. आणि अंतरा, जब से पिया पर देस गमन कियो जब से पिया पर देस गमन कियो रतिया कटत मोहे तारे गिन गिन रतिया कटत मोहे तारे गिन गिन. हा झाला बंदिशीचा अंतरा. यानंतर पुढची जी महत्वाची कन्सेप्ट आहे ते म्हणजे वादी स्वर. वादी स्वर म्हणजे काय? तर रागामध्ये सगळ्यात महत्वाचा मुख्य स्वर म्हणजे वादी स्वर. त्यालाच अंश स्वर, राजा स्वर असंही म्हटलं जातं. वादी स्वर म्हणजे त्या रागामध्ये तो सतत वापरला जातो. त्या रागाचं गायन करत असताना आपण त्या स्वरांवरती न्यास करू शकतो. तो स्वर आपण सतत घेतो. आता समजा राग यमन मध्ये गंधार हा वादी आहे, तर त्याचा विस्तार करताना नेहमी आपण ग हा जास्त घेतला जातो, गंधाराचा वापर जास्त केला जातो, आणि तो त्या रागातील मुख्य स्वर आहे, म्हणून त्याला वादी स्वर असे म्हणतात. बघा आता, नी रे ग रे नी रे ग रे सा ध नी रे ग मा ग नी रे रे ग रे नी द नी रे सा. अशा प्रकारे आपण तो गंधार घेतो. आणि संवादी स्वर म्हणजे काय? की रागामधील दुसरा जो महत्वाचा स्वर आहे किंवा बादी पाठोपाठ जो दुसरा महत्वाचा स्वर आहे त्याला संवादी स्वर असे म्हणतात. त्यालाच प्रधान स्वर असंही म्हटलं जातं. राग यमन मध्ये गंधार हा वादी आहे, तर संवादी हा निषाद आहे. आता बघा, याच्यामध्ये अजून एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वादी आणि संवादी हे नेहमी वेगवेगळ्या भागात असतात. म्हणजे काय? पूर्वार्धात जर वादी असेल म्हणजे सा ते म यामध्ये जर वादी असेल तर त्या रागाचा संवादी हा पंचम ते निषाद या स्वरांमध्ये असतो. एखाद्या रागाचा वादी जर उत्तरार्धात असेल तर त्या रागाचा संवादी स्वर हा पूर्वार्धात असतो. नंतर जी कन्सेप्ट आहे ते म्हणजे अनुवादी स्वर. आता वादी आणि संवादी स्वर आपण पाहिले. आता रागामध्ये महत्वाचा स्वर म्हणजे वादी, त्यानंतर दुसरा महत्वाचा स्वर म्हणजे संवादी. तर मग बाकीचे राहिलेले जे स्वर आहेत त्याला काय म्हणायचं? अनुवादी स्वर असं म्हणायचं. म्हणजे वादी आणि संवादी सोडून जे बाकीचे स्वर राहिलेले आहेत रागातील तर त्याला अनुवादी स्वर असे म्हणायचं. यानंतर जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे विवादी स्वर. सुरावट आहे रागाची, त्याच्यामध्ये थोडीशी रंजकता आणण्यासाठी रागामध्ये नसलेला स्वर घेतला जातो, पण तो इतका कुशलतेने घेतला जातो की तो आपल्याला ऐकायला खूप छान वाटतो, आणि असा जो स्वर घेतला जातो त्याला म्हणायचं विवादी स्वर. यानंतर वर्ज्यस्वर. वर्ज्यस्वर म्हणजे काय? रागामध्ये नसलेले स्वर म्हणजे वर्ज्यस्वर. रागामध्ये नसलेले स्वर म्हणजे वर्ज्यस्वर. आपण जे स्वर आपण त्या रागामध्ये घेत नाही त्याला म्हणायचं वर्ज्यस्वर. परत एक्झाम्पल भूपचं. भूप मध्ये काय आहे? सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. याच्यामध्ये मध्यम आणि निषाद नाहीये, म्हणून मध्यम आणि निषाद हे काय झाले? हे झाले वर्ज्यस्वर. यानंतर रागाची पकड. रागाची पकड म्हणजे काय? तर रागाची पकड म्हणजे
त्या रागातील स्वरांचा वापर करून असा एक स्वर समूह तयार केला जातो किंवा एखादा स्वर समूह असा असतो की ज्याच्यामुळे आपल्याला राग ओळखता येऊ शकतो. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला विस्तार, ताना, आलापी करायची गरज लागत नाही. एक छोटासा स्वर समूह असतो ज्याच्यामुळे आपल्याला तो राग सहज ओळखता येतो. म्हणजे तो राग आपण पटकन कॅच करू शकतो, म्हणून त्याला रागाची पकड असे म्हणतात. आता यमन रागामध्ये काय आहे बघा की नि रे ग म प रे नि द नि रे सा, एवढं जरी गायलं तरी आपल्याला कळतं की हा राग यमन आहे. तर आता हे कशावरून, आपण याचा आरोह गायले नाहीत, अवरोह गायले नाहीत, आलाप केला नाही, बंदिश गायली नाही, तरी आपल्याला हा राग यमन आहे हे कशावरून कळलं? कारण तो आपण एक स्वर समूह असा घेतला की ज्याच्यामधून आपल्याला तो राग ओळखता येऊ शकतो आणि त्यालाच म्हणायचं रागाची पकड. त्यानंतरची कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे रागाची जाती. रागाची जाती ही त्याच्या स्वर संख्येवरून ठरवली जाते. याच्याबद्दलचा मी अजून एक व्हिडिओ करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रागाची जाती म्हणजे काय हे लक्षात येईल. त्याच्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. रागाची जाती हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. हे रागाचे ओढव, शाडव आणि संपूर्ण या अशा रागाच्या 3 जाती आहेत. यानंतरची कन्सेप्ट महत्वाची ती म्हणजे राग समय. राग समय म्हणजे काय किंवा राग गायनाची वेळ, राग वाजवण्याची वेळ. राग समय म्हणजे काय, तर आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये असा नियम आहे की आपण कोणताही राग कोणत्याही वेळी गाऊ शकत नाही. कारण शास्त्रानुसार त्याला ठरवून दिलेला आहे नियम की यमन राग असेल तर तो रात्रीच गायचा, मालकोंस असेल तर तो मध्यरात्रीच गायचा, भैरव असेल, तोडी असेल तो आपण सकाळच्या प्रहरामध्ये गाऊ शकतो, असं ठरलेलं आहे. प्रत्येक रागाची गायनाची वेळ ही ठरलेली आहे. त्याच्यामुळे त्या रागाचा गान समय हा खूप महत्वाचा असतो आणि तो आपल्याला त्या राग गायनाच्या वेळी फॉलो करावा लागतो. यानंतरची महत्वाची कन्सेप्ट म्हणजे ताल. कारण तालाशिवाय तर आपण गायनच करू शकत नाही. तर ताल म्हणजे काय, तर विशिष्ट मात्रांचा समूह जो आपण तबल्यावरती किंवा परकशन्स इन्स्ट्रुमेंटवरती, तालवाद्यावरती वाजवला जातो त्याला म्हणायचं ताल. आशा करते की तुम्हाला या बेसिक गोष्टी कळल्या असतील, समजल्या असतील. असेच संगीताशी रिलेटेड नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी लवकरच ऑनलाईन क्लास सुरू करणार आहे, तर त्याचा व्हिडिओ पण मी नक्की तुम्हाला शेअर करेन. थँक्यू.